Welcome you all friends to our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn language study from the lesson The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos for the standard 10th and 12th. So let's begin language study from the lesson The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. पहिली ॲक्टिव्हिटी आहे आय नो ऑफ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. या वाक्यामध्ये आपल्याला दोन उपवाक्य दिसतील. पहिलं उपवाक्य आहे आय नो ऑफ स्वीपर बॉय आणि दुसरं उपवाक्य आहे हू इज लुकिंग फॉर वर्क. याच उपवाक्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लॉज. तर आता यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक असतो सबऑर्डिनेट क्लॉज. आय नो ऑफ स्वीपर बॉय, मला त्या स्वीपर बॉयबद्दल माहीत आहे. काय माहीत आहे? तर जे काही माहीत आहे ते आहे हू इज लुकिंग फॉर वर्क. तर यामध्ये मेन क्लॉज आणि एक आहे उपवाक्य सबऑर्डिनेट क्लॉज. तर हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो मेन क्लॉजची क्वालिटी दर्शवतो किंवा त्या मेन क्लॉजमध्ये जो काही कर्ता आहे त्या कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगतो. आणि म्हणून हू इज लुकिंग फॉर वर्क हे उपवाक्य या ठिकाणी ॲन ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात बहुधा हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, व्हिच, व्हेअर, व्हाय अशा शब्दांनी होते. आता पुढे काही वाक्य दिलेली आहेत, त्यामध्ये आपल्याला हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, व्हिच, व्हेअर, व्हाय यापैकी कुठलंही कंजंक्शन लावून आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज तयार करून ते वाक्य कंप्लीट करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला एका सेंटेन्समधला एक क्लॉज दिलेला आहे, मेन क्लॉज. पहिला आहे आय नो ऑफ अ स्कूल बॉय. मी एका अशा स्कूल बॉयला ओळखतो किंवा मला असा स्कूल बॉय माहीत आहे हू इज व्हेरी पुअर, जो फारच गरीब आहे. आय नो द जोक, मला जोक माहीत आहे दॅट मेक्स अस लाफ, जो आपल्याला फारच हसवेल. तिसरं आय नो ऑफ अ डॉक्टर, मला असे डॉक्टर माहीत आहे हू इज व्हेरी काइंड, जे फारच दयाळू आहेत. चौथं आय नो ऑफ अ प्लेस, मला असं ठिकाण माहीत आहे व्हेअर ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट, ज्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. शेवटचं आय नो द रिझन, मला कारण माहीत आहे व्हाय ही लेफ्ट द स्कूल, त्याने स्कूल का सोडलं, त्याने शाळा का सोडली ते कारण मला माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हू इज व्हेरी पुअर, दॅट मेक्स अस लाफ, हू इज व्हेरी काइंड, व्हेअर ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट, व्हाय ही लेफ्ट द स्कूल हे सर्व आहेत ॲडजेक्टिव्ह क्लॉज. दुसरा प्रश्न आहे रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस जॉईनिंग देम विथ व्हेन, व्हेअर, विच, व्हाय. खाली आपल्याला दोन सेपरेट वाक्य दिसतील. ते दोन्हीही वाक्य आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि ते जोडायचे आहे व्हेन, व्हेअर, विच किंवा व्हायने. पहिलं वाक्य सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स, ही बॅलन्स इट ऑन हिज हेड. सीतारामकडे एक फ्रेशली प्रेस्ड केलेलं एक कपड्याचं बंडल आहे, ते त्याने त्याच्या डोक्यावर बॅलन्स केलेलं आहे. तर याला जॉईन करू आपण. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स विच ही बॅलन्स ऑन हिज हेड. म्हणजे सीतारामकडे कपड्याचं बंडल आहे जे त्याने त्याच्या डोक्यावर बॅलन्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे विच लावून आपण हे दोन्ही सेंटेन्स ॲड करू शकतो, जॉईन करू शकतो. दुसरं वाक्य पहा. अ लार्ज सेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बझार. म्हणजे बाजाराच्या एका एंडला एक फार मोठं सेडी टॅमरिन म्हणजे चिंचेचं झाड वाढलेलं आहे. आणि मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण देअर. आणि मिसेस श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण मिसेस भूषण तिथे भेटली. असे दोन वाक्य आहे. तर जॉईन करून आता हे दोन्ही वाक्य बनतील, एक होईल. अ लार्ज सेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बझार व्हेअर. आपल्याला जॉईन करताना व्हेअर हे कंजंक्शन वापरावं लागेल, म्हणजे जिथे. व्हेअर मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण, ज्या ठिकाणी मिसेस श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण मिसेस भूषण भेटल्या, असा या वाक्याचा अर्थ होईल. तिसरं वाक्य द पीपल नगर बँक हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. पीपल नगर बँकेने त्यांच्या एम्प्लॉईजला पेमेंट करणं बंद केलेलं आहे. इट इज अबाउट टू कोलॅप्स, ती आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे.
आता या दोन वाक्यांना आपल्याला जोडायचं आहे. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. या ठिकाणी थोडं आपण चेंज केलेलं आहे या सेंटेन्समध्ये. द पीपल नगर बँक ही आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. विच हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. जिने आता आपल्या एम्प्लॉईजला पेईंग करणे थांबवलेलं आहे. तर अशा प्रकारे विच हे कंजंक्शन वापरून हे आपण दोन्ही सेंटेन्स जोडू शकतो. परंतु हे दोन सेंटेन्स जोडताना आपण सेंटेन्समध्ये थोडा बदल केलेला आहे. म्हणजे पहिलं सेंटेन्स जसंच्या तसं आपण या ठिकाणी घेतलं नाही. समजा आपण दोन सेंटेन्सच्या मधात विच हे कंजंक्शन घेतलं असतं आणि दोन वाक्यांना जोडलं असतं, तर याचा अर्थ असा झाला असता, द पीपल नगर बँक हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज विच इट इज अबाउट टू कोलॅप्स. तर या ठिकाणी थोडं आपल्याला सेंटेन्समध्ये चेंजही करावा लागला असता किंवा इट आपण काढलं असतं आणि विच इज अबाउट टू कोलॅप्स असं केलं असतं. परंतु विच इज अबाउट टू कोलॅप्स म्हणजे नेमकी बँक कोलॅप्स होणार आहे की ते एम्प्लॉईज कोलॅप्स होणार आहे, हा अर्थ या ठिकाणी स्पष्ट होऊ शकत नव्हता आणि म्हणून आपण हे वाक्य केलेलं आहे. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स विच हॅज स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. पुढचं वाक्य आहे, ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. त्याने त्याचं काम संपवलं होतं. ही सॅट डाऊन ऑन द हाय स्टेप. आणि त्यानंतर तो एका उंच पायरीवर जाऊन बसला. आता हे वाक्य आपल्याला जोडायचं आहे. हे होईल, ही सॅट डाऊन ऑन द हाय स्टेप व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. म्हणजे जेव्हा त्याने त्याचं काम पूर्णपणे फिनिश केलं त्यानंतरच तो एका उंच पायरीवर जाऊन बसला. हेच वाक्य आपण असं पण करू शकतो, व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन हाय स्टेप. असं पण हे करता येईल, पण याच्यापेक्षा बेटर आहे, ही सॅट डाऊन ऑन द हाय स्टेप व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. या पुढच्या भागामध्ये आपल्याला टेन्स विषयी माहिती सांगितलेली आहे. पहिल्यांदा पाहूया आपण प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये 4 प्रकार आहेत. पहिला सिम्पल प्रेझेंट. त्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप येते, जसं आय गो होम, मी घरी जातो. जर करता सी असेल तर सी गोज होम, ती घरी जाते. प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमध्ये आय एन जी लागतं. आय ॲम गोईंग, आय करता आहे म्हणून आय समोर हेल्पिंग वर्ब आलेला आहे ॲम. दे आर गोईंग, दे समोर आर. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ही हॅज गॉन, यामध्ये हॅव किंवा हॅज लागतो. ही सी इटमध्ये आपल्याला हॅज लावावं लागतं. दे हॅव गॉन, दे वी किंवा अनेक वचनी कर्त्यासमोर आपल्याला हॅव लावावं लागतं. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये किंवा प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्हमध्ये ही हॅज बीन गोईंग, दे हॅव बीन गोईंग, इट हॅज बीन गोईंग, सी हॅज बीन गोईंग, वी हॅव बीन गोईंग. अशा प्रकारे आपल्याला हॅव बीन गोईंग किंवा हॅज बीन गोईंग हे कर्त्यानुसार लावावं लागतं. पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे सुद्धा तेच प्रकार आहे. सिम्पल पास्ट, पास्ट प्रोग्रेसिव्ह, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. सिम्पल पास्टमध्ये क्रियापदाचं सेकंड फॉर्म येतं, जसं सी वेंट, दे वेंट. यामध्ये करता कोणताही असो, सर्वांसमोर एकच व्हर्ब येतं, ते म्हणजे वेंट, क्रियापदाचं सेकंड फॉर्म. पास्ट प्रोग्रेसिव्हमध्ये वॉज आणि वेअर हे हेल्पिंग वर्ब आपल्याला लावावं लागतं. आय वॉज गोईंग, वी वेअर गोईंग, सी वॉज गोईंग, ही वॉज गोईंग, दे वेअर गोईंग. अशा प्रकारे. पास्ट परफेक्टमध्ये हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप, वी हॅड गॉन, दे हॅड गॉन, ही हॅड गॉन. तर यामध्ये हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप असं हे स्ट्रक्चर राहील. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्हमध्ये हॅड बीन गोईंग किंवा हॅड बीन प्लस क्रियापद आणि त्याला आय एन जी अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर असतं. आय हॅड बीन गोईंग म्हणजे मी जातच होतो. दे हॅड बीन गोईंग म्हणजे ते जातच होते, म्हणजे जाण्याची क्रिया चालूच होती. तर अशा प्रकारे हॅड प्लस बीन प्लस गोईंग. तर असे हे स्ट्रक्चर आहे पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं. फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये सिम्पल फ्युचर, यामध्ये क्रियापद मूळ रूपात येतं आणि त्यासोबत त्या अगोदर विल किंवा शाल येतं. आय शाल गो, आय विल गो, यू विल गो, ही विल गो याप्रमाणे. फ्युचर प्रोग्रेसिव्हमध्ये करता कोणीही असो, ही, सी, इट, आय, यू, दे, वी, एकवचनी अनेकवचनी, त्यासमोर एक ऑक्झिलरी वर्ब येईल, विल किंवा शाल, आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब बी
आणि क्रियापदाला ING, तर हे असतं याचं स्ट्रक्चर. म्हणजे आय विल बी गोईंग, ही विल बी गोईंग, सी विल बी गोईंग, दे विल बी गोईंग, हे सेमच राहील. फ्युचर परफेक्टमध्ये या ठिकाणी हॅज लागत नाही. ही विल हॅव गॉन, सी विल हॅव गॉन, दे विल हॅव गॉन, वी विल हॅव गॉन, आय विल हॅव गॉन, विल हॅव, विल हॅज असं होत नाही आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आणि शेवटचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. या टेन्समध्ये विल किंवा शाल नंतर हॅव येतं, हॅव नंतर बिन आणि क्रियापदाला ING. म्हणजे आय विल हॅव बीन गोईंग, सी विल हॅव बीन गोईंग, दे विल हॅव बीन गोईंग, फादर विल हॅव बीन गोईंग, आय विल हॅव बीन गोईंग, सी विल हॅव बीन गोईंग. तर याप्रमाणे हे स्ट्रक्चर होईल. याचा अर्थ होतो आय विल हॅव बीन गोईंग म्हणजे मी जातच असेल, भविष्य काळामध्ये जाण्याची क्रिया चालूच असेल. दे विल हॅव बीन गोईंग म्हणजे त्यांची भविष्य काळामध्ये जाण्याची क्रिया चालूच असेल, म्हणजे ते कुठेतरी जातच असतील अशा प्रकारे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या प्रकारामध्ये आपल्याला पाहायचं आहे की क्रियापदाला यस आणि ES कधी लागतो. तर हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच यस किंवा ES लागत असतं. आणि ज्या वेळेला यस आणि ES लागतं त्यावेळेला तो सब्जेक्ट हा थर्ड पर्सन असावा आणि सिंग्युलर असावा. जसं आय, मी, यू, दे यांच्यासमोर यस ES लागत नाही. आय वॉन्ट, यू वॉन्ट, दे वॉन्ट, आय वॉन्ट अ पेन. या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ES लागत नाही. आय वॉन्ट, यू वॉन्ट या ठिकाणी आय, मी, यू, दे हे सर्व सिंग्युलर जरी असले, आता दे हा सिंग्युलर नाही, परंतु आय, यू हे सिंग्युलर जरी असले तरी ते थर्ड पर्सन नाही. थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असल्यावरच क्रियापदाला यस ES लागते. जसं ही आणि सी. ही वॉन्ट्स अ पेन, सी वॉन्ट्स अ पेन. ही सी, ही गोज होम इन टाईम, सी गोज होम इन टाईम. तर अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यावरच क्रियापदाला यस किंवा ES लागत असतो. अधिक काही उदाहरणे या ठिकाणी आपल्यासाठी दिलेली आहे. आय एम रायटिंग अँड एसे, आय एम रायटिंग, वी आर रायटिंग, ही इज रायटिंग, सी इज रायटिंग. आय हॅव रिटन, ही हॅज रिटन, सी हॅज रिटन, आय वॉज रायटिंग, वी वेर रायटिंग. तर हे आहे टेन्सेसचे किंवा वाक्याचे स्ट्रक्चर्स. तर आयच्या समोर ॲमच आलं पाहिजे, वीच्या समोर आरच आलं पाहिजे प्रेझेंट टेन्समध्ये, आयच्या समोर हॅवच आलं पाहिजे प्रेझेंट टेन्समध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. जर आपण हे टेन्सेसचे 12 प्रकार व्यवस्थितरित्या जर अभ्यासले तर आपलं इंग्लिश स्पीकिंग फार चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केलं जाऊ शकतं. आपण फार चांगलं इंग्लिश बोलू शकतो विथ द हेल्प ऑफ टेन्स. कारण टेन्स हा इंग्लिश स्पीकिंगचा पाया म्हटलं तरी चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती लँग्वेज स्टडी फ्रॉम द लेसन द बॉय हू ब्रोक द बँक. And this lesson was written by Ruskin Bond. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe this channel to get notifications of all upcoming videos for standard 10th and 12th. So thanks a lot for being with me. Thanks a lot for watching Moral English Guru. Thank you.